काय रे शुभे, काय रे रव्याची फॅक्टरी तयार केली का? काय रे काय झालं? सारखा सारखा निसता इकडून खा जाऊ तिकडून खा जाऊ. काय सांगू भाऊ तुला. काय रे? अरे आमच्या रूम मध्ये जे मित्र राहते ना, हा लय अवघड आहे भाऊ. सगळे नवीन कपडे आणले का घातले त्यांनी. येतो आम्ही रूम मध्ये तर राहतोय. अरे लय येडच हवे तो, त्याला जाम पोरीचा नाच. हा मी नवीन ड्रेस आणला का भाऊनी घातला, मी नवीन ड्रेस आणला की भाऊनी घातला. अरे सगळं माझं तो वापरतो. परवाच्या दिवशी तर बाई अंडरपॅन्ट घातली. Underpant? अरे बघ त्याच्यामुळे खुजली झाली मला. त्याला बॅचलर मध्ये एवढं पण अवघड राहतं का? लय बेकार आहे भाऊ. नुसती खाजी ती खार 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 खाजवायला लागते मला. लय बेकार आहे भाऊ. काय लागायचं तुला? अंडरपॅन्ट घालतो, नवीन कपडे घालतो, काही सोडितच नाही. असं झालंय ना, ये न सगळं सोडून जावा, वनवास घेऊन टाकावा. लय बेकार. म्हणजे बॅचलर पोरांचं आयुष्य असं आहे म्हणजे भात मळणी केंद्र नुसतं खार 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 खार. भात मळणी केंद्रच आहे भाऊ. काय सांगू तुला, काही ठेवलंच नाही त्याने मला. आणि हे बघ ना दिसतं नाही कसा प्रोफेशनल वाटते. अरे लय फुकटे आहे तो, एकदम फुकटे. नुसता दुसऱ्यांचे कपडे, अंडरपॅन्ट म्हणू नको, चपला म्हणू नको. अरे त्याला काय आता बोलू तुला, सांगू तुला त्याचा प्रॉब्लेम. राग येतो मला. आला आला आला. अवघड लय अवघड आहे. ए शिव्या चष्मा ना तिकून पोरी उरल्या. दे बाबा चष्मा. घे बाबा, आता काय एवढंच राहिलंय द्यायचं का, देऊ काढून? दे त्याला कमीच आहे. चल हे अशा ह्याच्यात राहण्यात आहे ना, मजाच नाही. नको काय मजा नाही. कर